विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपने 30 जागांची यादी पाठवली आहे। केशव उपाध्याय, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केणेकरांसह 18 नावं समोर आली आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती आहे, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करत इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा, माझ्या बोलण्याचा विपर्यास, जय पवार यांच्याकडून स्पष्ट। तर बारामती 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते, रोहित पवारांचं भाष्य। लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील, कुटुंब एकत्र असायला हवं। 2029ला पवार विरुद्ध पवार लढत नकोय, युगेंद्र पवार यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। अजित पवार हयात असताना विलीनीकरण झालं असतं तर 2029ला 100% दादाच मुख्यमंत्री असते। आज विलीनीकरणाचा प्रश्न निर्माणच होत नाहीये, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, जय आणि युगेंद्र पवार यांच्या 2029 बद्दलच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। 2029च्या निवडणुकीची आतापासून घाई करण्याची गरज नाहीये, श्रीनिवास पवारांचा पुतण्या जय पवार यांना सल्ला। शरद पवार यांच्या काळजीमुळे अजितदादा विलीनीकरण करणार होते, अशी ही प्रतिक्रिया। अनुभव नसलेल्या नेतृत्वाला पक्ष चालवण्याचं गांभीर्य नसतं, अजित पवारांमध्ये पक्ष सक्षमपणे चालवण्याची ताकद होती। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांची राष्ट्रवादी पक्षावर प्रतिक्रिया। अजितदादांचा घातपात की अपघात, अपघात झाला की तो घडवला, आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांचा सवाल। जनतेला वाटतंय अजित पवारांचा अपघात घडवून आणला, राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी, शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाड यांचीच जीभही घसरली। मी आमदार नंतर आहे, आधी मी शिवरायांचा मावळा आहे, महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही। शिवीगाळ प्रकरणावरती संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी हे देखील आक्रमक। धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी प्रशांत आंबी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्याशी तक्रारी संदर्भात चर्चा केली आहे। धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अर्जही देण्यात आलेला आहे। गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलंय, गायकवाड यांनी उगाचच जुन्या विषयांमध्ये जाऊ नये, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। महाराजांविषयी चुकीचं बोलणारा ब्राह्मण असतो असं दाखवताय का? हिंदू महासभेचे आनंद दवे यांचा आमदार संजय गायकवाड यांना सवाल उपस्थित। गायकवाड यांनीच 4 वेळेस एकेरी नाव घेऊन उल्लेख केल्याचंही वक्तव्य। महाराजांविषयी अपशब्द कुणीही वापरू नये, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही, महाराजांचा अपमान करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, अशी ही प्रतिक्रिया समोर। प्रशांत आंबी धमकी प्रकरणानंतर पुरोगामी कार्यकर्ते आक्रमक, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा, शिंदेच्या पक्षानं भूमिका स्पष्ट करावी, गिरीश पोंडे यांची मुख्यमंत्री राज्यपालांकडे मागणी। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येतील आरोपी हा समीर गायकवाड आहे, समीर गायकवाड आणि आमदार गायकवाडांचा काही संबंध आहे का याची चौकशी करा, स्मिता पानसरेंची मागणी। कोल्हापूरमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये डाव्या आघाडीची निदर्शनं, आंदोलकांकडून आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी। मंत्रालयामध्ये परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक संपन्न, बैठकीमध्ये 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा। बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित। 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा। तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। सरकारचा निर्णय योग्य, सरकारचं अभिनंदन, ज्यांना संपावर जायचंय त्यांनी जावं, काहीही फरक पडणार नाही। मराठी रिक्षा चालकांच्या अंगावरती आला तर तुम्हाला रस्त्यावरती मारणार, अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया।
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र आहे. सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कर्णिकांचा पाठिंबा आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती आहे. गुणरत्न सदावर्तेंनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांची भेट घेतली आहे. मराठी सक्तीविरोधात सदावर्ते कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध आहे. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. 6व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा ताबा मागणार. समता पथसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा राज्य पथसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. भोंदू अशोक खरातचे समता पथसंस्थेशी कनेक्शन समोर आल्यानंतर सभासदांकडून राजीनाम्याची मागणी. 2015 पासून काका कोयटे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष असल्याची माहिती. नाशिक महापालिकेचा डॉक्टरही भोंदू खरातचा साथीदार आहे. एसआयटी तपासामध्ये खळबळजनक खुलासा. गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय आहे. संबंधित डॉक्टरची चौकशी केली जाणार आहे. रियाज काझीच्या नागपुरातील कार्यालयातून लॅपटॉप, कम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त. तर फॉरेन्सिक टीमला हे संपूर्ण तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे. रियाज काझी विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवलेले आहेत. भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. संगमनेर न्यायालयामध्ये सुनावणी. 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. राजेंद्र गडगे मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा. पोर्ट परिसरातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा फलक मराठीत करा. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाची एनसीबी कार्यालयाला नोटीस. जालन्यामध्ये पूर्णवादी बँकेला 8 कोटी 12 लाखांचा गंडा. पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या जालना शाखेमध्ये अपहार. बनावट पावत्यांचा आधार तारण दाखवून यावेळेस कर्ज काढल्याचा हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार असल्याची गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती आहे. नांदेडच्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 6 वेळा बत्ती गुल. विजेच्या लपंडावामुळे 4 खासदार आणि आमदारांनी विभागीय अभियंत्यांसह मुख्य अभियंत्यांना धारेवर धरलं. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांनी 6 अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. हिराई महोत्सवामध्ये स्टेज व्यवस्थेतील त्रुटींसह राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप आहे. खासदार प्रतिभा धानोरकरांनी प्रोटोकॉल भंग झाल्याची तक्रार केली होती. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील आंबेरी मोरे गावात गारांचा पाऊस पडलाय. तब्बल अर्धा तास या भागात गारा अवकाळीनं मोठं नुकसान झालंय. कांदिवलीमध्ये एटीएम व्हॅनमधून 63 लाखांच्या बॅगची चोरी झाली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. एटीएममध्ये पैसे भरणारे कर्मचारीच पैसे घेऊन पळून गेल्याचा प्रकार समोर आला. यवतमाळमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावरती धाड. 30 सिलेंडर जप्त तर 3घांवर गुन्हा दाखल. धामणगाव रोडवरील सूरजनगर परिसरात पुरवठा विभागाची कारवाई. एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पश्चिम बंगालमध्ये हिंसा. तृणमूलच्या समर्थकांकडून भाजप उमेदवाराला मारहाण. शुभेंदू सरकार यांना जमावाकडून जबर मारहाण. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या टप्प्यामध्ये दीदींचे गुंड घराबाहेर पडले नाहीत. मी गुंडांना सांगतोय, दुसऱ्या टप्प्यात देखील घराबाहेर पडू नका, नाहीतर उलट टांगून सरळ करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्विट. बंगालमध्ये भाजपचा विजय होणार हे निश्चित आहे. 4 मे रोजी बंगालमध्ये भाजपचा विजयाचा जल्लोष असेल. विजयानंतर बंगालमध्ये मिठाई आणि झालमुरी पण वाटणार. पंतप्रधान मोदींची भाषणादरम्यान प्रतिक्रिया. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानाच्या वेळेस गोंधळ. टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार राडा. सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर तणाव. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान. तब्बल 92.66% मतदानाची नोंद. तर तामिळनाडूमध्ये 85.14% मतदान.